वेलकम बॅक. एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. SSC बोर्डाचा हिस्ट्रीचा सेकंड लेसन आपण शिकतो आहोत. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत, वेगवेगळ्या लेसन वाईज प्लेलिस्ट आहेत. आत्ता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर सेकंड मधला 1 एक्सरसाइजमध्ये. क्वेश्चन नंबर सेकंड, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. कारणं द्या, एक्सप्लेन करा. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, रायटिंग ऑफ दी रिजनल हिस्ट्री रिसिव्स मोमेंटम. रायटिंग ऑफ द रिजनल हिस्ट्री. रिजनल हिस्ट्री म्हणजे काय झालं? रिजनल हिस्ट्री म्हणजे एका प्रादेशिक इतिहास. रिजन म्हणजे प्रदेश. रिजनल हिस्ट्री म्हणजे काय? प्रादेशिक इतिहास. म्हणजे अमुक एका विशिष्ट प्रदेशाचा इतिहास, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास लिहिला, त्याला ती झाली रिजनल हिस्ट्री. साऊथ इंडियामध्ये एखाद्या तामिळनाडूचा किंवा साऊथ इंडियाचा इतिहास लिहिला, रिजनल हिस्ट्री. किंवा तुम्ही वरचा नॉर्थ इंडियाचा इतिहास लिहिला, ती झाली हिस्ट्री, ती झालं रिजनल हिस्टोरिओग्राफी. मग त्याला मोमेंटम म्हणजे काय? चालना मिळाली. का चालना मिळाली? याचं उत्तर आपल्याला हे बघा, ह्या इथं हे पेज नंबर 11 वर याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. चला वाचा पटकन. द नॅशनलिस्टिक हिस्टोरिओग्राफी प्रोव्हाइडेड अ मोमेंटम टू दी रायटिंग ऑफ रिजनल हिस्ट्रीज टू. म्हणजे काय झालं? तुम्ही हा मुद्दा समजून घ्या. गाईड वापरू नका, पाट्या टाकायची कामं करू नका, मेंदूला गंज लावून घेऊ नका. विचार करा हे सगळं का झालं. कनेक्टिंग द डॉट्स थिअरी. हा डॉट त्या डॉटला कनेक्ट होतो, तो डॉट त्या डॉटला कनेक्ट होतो. हे सगळं तुम्ही समजून घ्या. नॅशनलिस्टिक हिस्टोरिओग्राफी आपण बघितली. ही जी लोकं होती, ह्या लोकांनी, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ही नावं आली पाहिजे. राजवाडेंचं नाव आलं पाहिजे, सावरकरांचं नाव, किंवा ही जी नावं आहेत कुठली, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, ह्या सगळ्या लोकांची या उत्तरामध्ये नावं आली पाहिजे. ह्या लोकांनी काय केलं? या लोकांनी इंग्लिश लँग्वेजचा अभ्यास केला. इंग्लिश शिकले, लिहायला, बोलायला, वाचायला शिकले. त्याच्यानंतर त्यांनी या आधीची पुस्तकं वाचली. त्यामुळं त्यांना कळलं की अरे ह्यांनी तर चुकीचं लिहिलंय. मग यांनी स्वतः लिहायला सुरुवात केलं. ह्याला म्हणतात राष्ट्रवादी इतिहास लेखन. आणि मग राष्ट्रवादी इतिहास लेखन त्यांनी लिहायला सुरुवात केलं. लोकांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागलं. अरे हां, आपल्या पण देशाचा इतिहास खूप जबरदस्त आहे, खूप कमाल आहे, हे त्यांना समजायला लागलं. आणि त्यांना आपल्या देशाबद्दल प्रेम उत्पन्न व्हायला लागलं. तुम्ही गड किल्ल्यांवर फिरायला जा, तुम्हाला गड किल्ल्यांबद्दल हळूहळू प्रेम उत्पन्न होईल. तुम्हाला तो गड किल्ल्यांबद्दल वाचा, तुम्ही मंदिरांबद्दल वाचा, मूर्तीशास्त्रांबद्दल वाचा, तुम्हाला मंदिरांबद्दल प्रेम तयार होईल, मूर्त्यांबद्दल प्रेम तयार होईल. तुम्ही नेचरमध्ये, जंगलांमध्ये फिरायला जावा, तुम्हाला त्या जंगलांबद्दल प्रेम तयार होईल. बरोबर आहे का? तसं जेव्हा नॅशनलिस्टिक हिस्ट्री समोर आली, राष्ट्रवादी इतिहास लेखन लोक वाचायला लागले. एकतर लोकांना देशाबद्दल प्रेम होतं, ब्रिटिशांबद्दल राग होता, एवढी 150 वर्षांची गुलामगिरी होती. यातनं मग रिजनल लँग्वेजेस, रिजनल इतिहासावर अजून जास्त फोकस केला गेला, अजून त्यातला डीप स्टडी केला गेला. पुढे बघा, ॲज अ रिझल्ट याच्यातनं काय निष्पन्न झालं, यातनं काय बाहेर आलं? द अटेन्शन ऑफ हिस्टोरियन्स वर ड्रॉन टू दी जिओग्राफिक कंडिशन्स अँड हिस्ट्री ऑफ साऊथ इंडियन रिजन्स. ॲज अ रिझल्ट, अटेन्शन म्हणजे लोकांचं लक्ष, हिस्टोरियन्स जे होते, इतिहास लिहिणारे जे होते, त्यांचं लक्ष गेलं की अरे ठीक आहे, हा एवढा मोठा विषय, एवढ्या मोठ्या विषयाला जर आपल्याला न्याय नाही देता आला, एखादा त्यातला पार्ट घेतला आणि त्या पार्टबद्दल जरी आपण डीपमध्ये अभ्यास केला तरी फिर भी बहुत बड़ी बात है, राईट? मग त्यांनी काय केलं? जिओग्राफिक कंडिशन्स, साऊथ इंडिया जो आहे, आता साऊथ इंडिया तुम्ही डोळ्यापुढं आणा. साऊथ इंडियामध्ये कोणते कोणते स्टेट्स आहेत? कर्नाटक आहे, केरळ आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे. हे सगळे जे स्टेट्स आहेत, ह्या स्टेट्सचा तुम्ही विचार करा. त्याची जिओग्राफिकल कंडिशन, बरोबर आहे का? त्यांची जिओग्राफिकल कंडिशन काय आहे, तिथं क्लायमेट कसं आहे, हे सगळं याच्यावर त्यांनी फोकस केला. अँड हिस्ट्री ऑफ साऊथ इंडियन रिजन्स. मग त्यांनी इतिहास शोधायला सुरुवात केली आणि तो इतिहास त्यांनी लिहायला सुरुवात केली. ह्याला चालना मिळायला लागली खूप जास्त. म्हणजे आणि ही खूप मोठी चळवळ त्यामध्ये तयार झाली. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. सकारात्मक गोष्टी त्या काळामध्ये व्हायला लागल्या. ठीक आहे, अजिबात गाईड वापरू नका, गधा मेहनत करू नका, स्मार्ट वर्क करा, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही उत्तरं लिहा. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.